इतर उत्पादने पाहता ॲग्रिसर्च या कंपनीची उत्पादने अशी आहेत की त्यामध्ये भेसळ अजिबात पाहायला मिळत नाही. नमस्कार, मी प्रवीण राठोड, ॲग्रिसर्च प्रतिनिधी सोलापूर. आज आपण कळवण गावात आलो आहे. इथं एक आपला पपईचा प्लॉट आहे. या प्लॉटला बघायला गेलं तर आज 6 महिने कंप्लीट झालेत. 6 महिने कंप्लीट झाले, पण असं वाटत नाही की बाबा आज सोलापूरचा टेम्परेचर 44 डिग्री 45 डिग्री आहे. त्यात सुद्धा स्ट्रेस फ्री प्लॉट आहे, पूर्णपणे हिरवागार प्लॉट आहे. बघायला गेलं तर सेटिंग एक नंबर आहे आणि त्याचबरोबर पूर्णपणे व्हायरस फ्री हा प्लॉट आहे. आता त्याचं नियोजन शेतकरी कसं केलेत आपण त्यांच्याकडनंच जाणून घेऊया. नमस्कार, नमस्कार, आपलं नाव सांगता? माझं नाव गणेश भोसले, राहणार कळमन, तालुका उत्तर सोलापूर. मी पपईचा प्लॉट हा प्रवीण सरामुळेच लावण्याचा निर्णय घेतला आणि त्यांच्याशी डिस्कशन झाल्यानंतर 15 नंबर या पपईचे वाण तुम्ही निवडा असं मला प्रवीण सरांनी सांगितलं आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आपण नर्सरीतून 15 नंबर या जातीची व्हरायटी निवडून पपईची लागण केली. जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी मी शेणखत, रासायनिक खत आणि मळी याचा सतत डोस दिल्यामुळे माझी पपई एकदम उत्तमरित्या दिसत आहे. आणि रासायनिक खत टाकताना त्यामध्ये ॲम्पल जी, रोटांजा आणि मोलार यांचा समावेश मी मायक्रोन्युट्रियनसाठी घेतला. त्यामुळे माझा प्लॉट एकदम उत्तमरित्या आणि हिरवागाळ आणि सेटिंग एक नंबर झालेली आहे. आपण पपईच्या रोपाची लागण झाल्यानंतर 2 ते 3 दिवसानंतर प्रोबियान, प्रोबेत आणि कन्सर्ट या 3 औषधांची मिळून आपण एक ड्रिचिंग घेतली. यानंतर लिओनार, फॉस्मॅजिक आणि रोटांजा याची आळवणी घेतल्यानंतर माझी पपईची झाडं पूर्णतः सेट झाली आणि हिरवळ वाढून प्लॉट चांगला झाला. आपल्या प्लॉटला मिंगल, थायग्रीन, मॅग्नेशियम सल्फेट याचा आपण जमिनीतून प्रत्येक वेळेस दिल्यामुळे प्लॉट आपला हिरवागार, ट्रेस फ्री, महत्त्वाचं म्हणजे ट्रेस फ्री आहे. त्यामुळे उत्पन्नात नक्कीच आपल्या भर पडेल अशी अपेक्षा आहे. पपईच्या सेटिंगसाठी फ्लोरिफॉस, झिंकाबोर आणि कॅल्मिनो याचा मी दर 15 दिवसाला याचा स्प्रे कंटिन्यू ठेवला. त्यामुळे माझी सेटिंग तुम्ही बघू शकता. सेटिंगचा स्प्रे घेतल्यानंतर मला आता सध्या झाडावरती 20 ते 25 फळं माझी तयार आहेत आणि इथून पुढं स्प्रे कंटिन्यू ठेवल्यानंतर आणखीन सेटिंग वाढण्याची म्हणजे नक्कीच वाढणार. आता आपल्या शेताच्या कडेला आजूबाजूला 2 ते 3 पपईचे प्लॉट आहेत. त्यांचं नुकसान म्हणजे त्यांच्या प्लॉटवरती आलेला व्हायरस आणि आपण त्या व्हायरस येऊ नये यासाठी घेतलेला स्प्रे म्हणजे फॉलर्जी. आपण याचे 2 ते 3 स्प्रे आपले झालेले आहेत आणि फॉलर्जीचा आपल्याला फायदा असा झाला की आपल्या प्लॉटचा तुम्ही शेंडा बघू शकता, एकदम हिरवागार आणि व्हायरस फ्री आहे. त्यामुळे नक्कीच आपल्या उत्पन्नात भर पडेल. आता तुम्ही तर तुमचा प्लॉट बघताय, सगळं व्यवस्थित आहे. तुम्हाला असं ॲग्रिसर्चबद्दल काय वाटतं बाबा, की प्रोडक्ट कसे आहेत, काय आहेत, रिझल्ट ओरिएंटेड, त्याबद्दल थोडे 2 शब्द आपल्या शेतकऱ्यांना सांगा, म्हणजे फसवणूक पण होणार नाही, काय चांगले रिझल्ट असलेले कळेल. पण इतर उत्पादने पाहता ॲग्रिसर्च या कंपनीची उत्पादने अशी आहेत की त्यामध्ये भेसळ अजिबात पाहायला मिळत नाही. आणि जे आपण शेतामध्ये ड्रिचिंग असू द्या किंवा ड्रिपद्वारे देणारे वॉटर सोल्युबल असू द्या किंवा आपण घेतलेले स्प्रे असू द्या, यामध्ये आपण जेव्हा स्प्रे घेतो किंवा ड्रिपमधून आपण वॉटर सोल्युबल देतो त्याचा फायदा हा निश्चित आहे. अदर प्रोडक्टसारखं यांचं असं नाही आहे की आपण त्याचा वापर केला आणि त्याचा रिझल्ट आलेला नाही. प्रत्येक प्रोडक्टचा आपल्याला रिझल्ट पाहायला मिळालेला आहे.